होती एक कारण की बिना पिठाची बिना तेलाची लाटणं चालू आहे ना, म्हणून ती चिपकलं होतं खाली. हे बघा अशा जाडसर एकदम जाड्या जाड्या आहेत. काय बाळा काय ठेव तिथं ठेव, राखले लावती प्लेट. असं खाली असं तेल नाही ना, त्याला तेल पण नाही आणि पीठ पण नाही, त्याच्यामध्ये चिपकत आहे. हे बघा तेल तपलं, चला आता काढून घेऊ. हे बघा कशी होती. दादा मागं सर, काय मागं हटकन लागे मागं व्हायचं. मी थोड्याच केलेल्या आहेत कारण की आमच्या बाईच्या हट्टासाठी केलेल्या आहेत आणि करून पण बघत आहे. होत असतं कसं म्हणजे आईसोबतच करणं सुरू राहते. हे बघा थोडी अशी म्हणजे लालसर लालसर थोडी होऊ द्यायची, जास्त तर नाही. त्याचे लाडू मस्त लागतात मग. काय पिलू? हो हो हो. कसे बोलू नाही बरं, पप्पाला सांगू. हे बघा असं करून सर्व पुऱ्या झाल्या आता काढून, आणि चालू आहे गरम गरम. हे बघा चुरून, ह्या गरम गरमच चुरून घेतल्या ना लगे एकदम मस्त बारीक होतात. हे बघा हे बघा अनन्याचा हात भाजला. तिला म्हणलं होतं मी हात लावू नको, तरी तिने हात लावला. नको बायडे हात नको लावू. पण जसं मी करते तसं तिला असं म्हणजे काही पण बनवावं असं वाटते, आणि हे सर्व तिच्यासाठीच चालू आहे. गरम आहे, हळू गरम आहे. हे बघा हळूहळू हे बारीक करावं लागते, एकदम बारीक. एकीकून आम्ही आता तूप ठेवलं गरम करायला. झाली आता पुरी पण आमची काढून झाली आता. हे बघा झाल्यात आता पुऱ्या काढून. बाळा बाळा गरम आहे. हे बघा आम्ही हाताने चोळलं होतं, एकदम बारीक केलं तर मग त्याचं कसं दळणाची चाळणी असली ना तर त्यानं जरा व्यवस्थित होते. पण दळणाची चाळणी वरती ठेवली. हे बघा असं आम्ही आता या पूर्णाच्या चाळणीने चाळत एकदम मस्त झालं लगे. आता याच्यात टाकायचं आहे आम्हाला आता तूप आणि विलायची आणि खोबरं. आणि बघा असं चाळून घेतलेलं मी याच्यामध्ये. हे वरती एवढं निघेल आहे, तर मिक्सरमध्ये काढून घेण्याचा विचार चालू आहे माझा आता. म्हणजे मिक्सरमध्येच काढून घ्यायचं आहे कारण की एवढं तर काय बारीक होत नाही आहे ती. हे बघा याच्यातून जेवढं आहे ते असं म्हणजे बारीक एकदम पडून गेलं, थोडं राहिलं जाडं जाडं वरती. हे बघा आता एवढं मिक्सर मधून काढून घेऊ.
हे बघा किती मस्त झालं आणि मऊ मऊ एकदम. आता एवढं मिक्सरमधून काढून घेऊ. हे बघा मिक्सरच्या भांड्यात भरलेलं आहे. हे बघा आता सर्व बारीक करून टाकलं. थोडं राहिलं होतं बाकी ते मिक्सरमधून टाकलं. हे बघा किती एकदम असं मोकळं मोकळं एकदम मस्त पीठ झालेलं आहे. आता चला याच्यातनी खोबरं विलायची आणि तूप घालून घेऊ. याच्यातनी टाकून देऊ थोडं. हे बघा आम्ही गेलो खोबरे खीस आणायले, पण खोबरे खीस काय भेटलं नाही आम्हाला. मग आम्ही खोबरेच घेऊन आलो आणि टिकलू घरी येऊन खिसायले. हे बघा आता आम्ही खोबरे खिसलं आणि विलायची कुटायसाठी हे पण घेतलेलं आहे. विलायची टाकली त्याच्यात. चालू आता खोबऱ्याची तयारी खिसायची. तसं तर खोबरं खिसपेक्षा पण हे खोबरं चांगलं लागतं जेवणामध्ये. हे बघा खोबरं एवढं घिसलं आणि त्याच्यात आता विलायची. हे बघा ही आता इडलीची चटणी टाकून इडलीची आणि हे बघा आता याच्यात घेऊ खोबरं टाकून. झालं याच्यात खोबरं टाकून. टाकून हे बघा या गिलासभर बेसन घेतलं होतं आणि याच गिलासभर साखर, कारण की पहिलेच उंडल्या गेली ती थोडी. हे बघा आणि याच्यातनी फक्त असं कपभर पाणी टाकायचं आहे आणि त्याचा पाक असा म्हणजे एकदम असा हाताला चिकटेपर्यंत पाक बनवायचा आहे. आणि थोडे काजू बदाम घेतले त्याच्यात टाकायसाठी. चला तर तुम्हाला आता आम्ही पाक बनवल्याच्या नंतरच दाखवू पाक कसा बनवतात ते साखरेचा. हे बघा आमचा पाक झालेला आहे आता तयार. आणि कसा झाला म्हणून कसं कळते हे बघा. असं म्हणजे होतं असं पाण्यात टाकायचा. पाण्यात टाकला आणि असा गोळ्यासारखा तयार झाला की पाक झाला. हे बघा झाला मस्त पाक. हे पाक झालेला आहे आता तयार. लागलं तर हे बघा हाताला पण बघू शकता तार धरत आहे. हाताला दाखवतो मी तुम्हाला. गरम आहे त्याच्यामुळे. हे बघा असा जर झाला तर समजा पाक तयार झाला.